चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरम्यास यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 साठी IMP प्रश्न द्या म्हणून मला खूप सारे कमेंट होत्या, पण मित्रांनो लक्षात घ्या, आता गावाकडे आणि गावाला आमच्याकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे। कॉल येतो किंवा त्याचा आवाज नीट येत नाही आणि नेट चालणं तर खूप मुश्किल आहे। पण मित्रांनो व्हिडिओ बनवतोय, पण बघूया अपलोड होतो की नाही। पण मित्रांनो आपल्या मेहनतीसाठी एकदा सपोर्ट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलद्वारे बघायला मिळणार आहे। बघू शकता तुम्ही, बघा मित्रांनो क्लायमेट काय आहे आमच्याकडं। पण चला आपल्या निसर्गातून आहे, आता निसर्ग सानिध्यातून आपल्याला IMP प्रश्न देण्याचा आता मी काम करतोय। तर चला मित्रांनो बघूया, आता डायरेक्टली टाइम न वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करतो। बघा आपण सिलेबस तर आपल्याला माहिती आहे का, आपल्याला 5व्या चॅप्टरपासून आपला सिलेबस हा पुढे चालू होत असतो, बरोबर आहे। बघा आता चौकोन या प्रकरणाकडे जर आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले काय का IMP कोणती गोष्टी महत्त्वाची गोष्ट काय आपल्याला का ते बघून घ्यायची। आता बघा चला मित्रांनो, आता मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो। बघा आपण जर बघितला पान नंबर 60 वरती तर सगळ्यात पहिले आपण बघितला का समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात व सम्मुख कोन हे एकरूप असतात। हा सगळ्यात महत्त्वाचा IMP बघा या चॅप्टर मधला प्रमेय बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे या प्रमेयाला टिक करून घ्या। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं का काय समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, बघा हा 2 मार्काला ॲक्टिव्हिटी येऊ शकते मित्रांनो। लगायची याची काय येऊ शकते, ॲक्टिव्हिटी तुम्हाला येऊ शकते बघा। तर पुढे बघूया, आता डायरेक्टली सराव संच आपण 5.1 कडे जाऊया। 5.1 मध्ये बघा काय करा, पहिलं घ्या, त्याच्यानंतर दुसरं घ्या आणि 4 नंबरचं उदाहरण घ्या। बघा मित्रांनो काय करा, पहिलं दुसरं आणि 4 करा, हे उदाहरण करून घ्या, याच्यातीलच तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल, बाकी बाहेरचं काय येणार नाही बघा मित्रांनो। त्याच्यानंतर समांतर रेषेच्या कसोट्या ह्या 2 मार्काला कदाचित एखादं विचारलं जाऊ शकतं बघा मित्रांनो, ठीक आहे। मग आता याच्यातला एखादा प्रमेय कंचा येऊ शकतो ते बघूया। आता याच्यातला एखादा प्रमेय 100% विचारला जाऊ शकतो, काय तर चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतात, तो चौकोन हा कोणता असतो, समांतरभुज चौकोन असतो मित्रांनो, लक्षात घ्या। हा 1 मार्काला देखील प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे याला टिक करून घ्या। चला आता पुढे बघूया आपण काय सोडलेले उदाहरण। आता बघा याच्यामध्ये बघा 2 नंबरला एक ॲक्टिव्हिटी दिली, पान नंबर 66 वरती बघा, याला टिक करून घ्या। काय करा, याला या ॲक्टिव्हिटीला काय करा, टिक करून घ्या मित्रांनो। बघा जरा झूम करून घेतो। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 5.2 कडे जाऊया। 5.2 मध्ये काय करा का कोणताही आयत हा समांतरभुज असतो हे सिद्ध करा, हे महत्त्वाचा प्रश्न आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचा हा देखील खूप महत्त्वाचा आहे, हे 2 प्रश्न याच्यातले करून ठेवा, बाकी काय जास्त काही लोड घेण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। आता आपण 10वीचे लवकरच लेक्चर सुरू करतोय विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळं लक्षात घ्या का चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांना पण सांगा का आपल्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला आता लेक्चर सुरू होतील। पुढे बघा 5.3 कडे बघा का पहिलं घ्या, त्याच्यानंतर 2 नंबरचं उदाहरण घ्या आणि 4 नंबरला बघा एक समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 20, 21 आहे, तर चौकोनाची बाजू व परिमिती काढा। हा खूप IMP प्रश्न आहे, याला टिक करून घ्या। आणि विधाने सत्य की असत्य हे देखील एकदा चेक करून बघा, याच्यातले 1-2 उदाहरणं तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा 1 मार्काला येऊ शकतो तुम्हाला, ठीक आहे। त्याच्यामुळं नीट काळजी घ्या। चला पुढे बघूया, आता आपण काय का मध्यगा म्हणजे काय, समलंब चौकोनाची मध्यगा म्हणजे काय हे बऱ्याचदा विचारलं जातं बघा, ठीक आहे, याला पण टिक करून घ्या। चला आता पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली 5.4 कडे मी येतोय। आता बघा 5.4 मध्ये येणारा जो परीक्षेचा भाग आहे तो म्हणजे 1 नंबरचा आणि 3 नंबरचा उदाहरण बघा, 1 नंबर आणि 3 नंबरचं, याच्या बाहेरचं काही येऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो। चला पुढे बघूया, आता त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय। आता लक्षात घ्या, हाच प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेयामध्ये थोडक्यात विभागलेला आहे आणि हा पुढच्या वर्षी तुम्हाला थोडाच याच्या निगडीत असणार आहे बघा पुढच्या वर्षी, ठीक आहे, थोडं लक्षात ठेवा। चला आता पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, 5.5 कडे बघा IMP तुम्हाला सांगतो याच्यामधला का IMP जो याच्यातला विषय तो म्हणजे काय 2 नंबरचा उदाहरण आणि 3 नंबरचं उदाहरण, काय हे दोन उदाहरणं खूप IMP बघा मित्रांनो, परीक्षेला आलं तर याच्यातूनच येऊ शकतो। आता बघा संकीर्णामध्ये सगळ्यात पहिले काम करायचं का संकीर्णामधले जे काही तुमचे 1 नंबरचे क्वेश्चन होते का, म्हणजे काय का अचूक पर्याय निवडाचे प्रश्न होते, सगळे प्रश्न पाठांतर करून ठेवायचे, त्यांचे उत्तर पाठांतर करून ठेवायची। 2 नंबरचा प्रश्न बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी, लक्षात घ्या 10वीच्या बोर्डला येणारा प्रश्न, हा 9वीच्या नाही, काय 10वीच्या बोर्डला येणारा प्रश्न आहे आणि हे प्रश्न सगळे तुम्हाला विचारले जातात, त्याच्यामुळे असे ना प्रश्न दिलेत ना संकीर्ण, सगळे त्याच्या खालचे उत्तर हे पाठांतर करून ठेवा पर्याय, म्हणजे तुमचे ॲटलिस्ट 4 ते 6-7 मार्क हे तुमचे जागीच फिक्स होऊन जातील बघा मित्रांनो, काही अडचण नाही। बघा पुढचं प्रकरण बघूया, आता वर्तुळाकडे बघा, वर्तुळावरती पण खूप IMP गोष्टी येते का ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। बघा
बघा आता इथं प्रमेय दिसतो आपल्याला का वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब हा जीवेला काय करतो, दुभागतो. मग मित्रांनो लक्षात घ्या, हा जो प्रमेय दिलेला आपल्याला, या प्रमेयावरती तुम्हाला गणित विचारली जातात बघा मित्रांनो. त्याच्यामुळे याला नोट करून घ्या, याच्यावरती गणित विचारली जातात बघा. चला पुढं बघूया आता आपण काय पुढे बघा. हां बघा, हा प्रश्न बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 20 सेमी आहे. त्या वर्तुळाची जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून 12 सेमी अंतरावर आहे, तर जीवेची लांबी काढा. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे ना. अशा प्रकार तुम्हाला मी इतक्यात सांगितलं ना, तेच या प्रकारातील उदाहरण आहे. त्याच्यामुळे टिक करून घ्या. 6.1 मध्ये बघा, याच्यातलं पहिलं उदाहरण घ्या, त्याच्यानंतर 2 नंबरचं उदाहरण घ्या बघा. आणि सेम आता जितक्यात आपण जो प्रकार बघितला आपण, तोच हा 3 नंबरला. हे 1 2 3 करून ठेवा, बाकी काही अडचण नाही बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात, बरोबर आहे. हे पण टिक करून घ्या बघा मित्रांनो, याला सोडून घ्या, बाकी काही अडचण नाही. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे, पहिलं जरी ना आता याच्या अगोदरचं केलं तरी चालेल, पण ही ॲक्टिव्हिटी महत्त्वाची, याला करून घ्या, कारण दोन्ही एकाच प्रकारचे आहेत. ठीक आहे. चला पुढं 6.2 बघा काय, का वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी, वर्तुळात 10 सेमी लांबीच्या 16 सेमीच्या लांबीच्या 2 जीवा आहेत, तर जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. ठीक आहे, याला टिक करून घ्या. चला हे महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये एकच घ्या, बाकी काही गरज नाही घेण्याची बघा. एकच उदाहरण IMP त्याच्यातलं बघा. पुढे बघूया आता, परिवर्तुळ काढा. हे तर तुम्हाला सगळ्यांना जमलंच पाहिजे बघा मित्रांनो. अंत आंतरवर्तुळ किंवा परिवर्तुळ, दोन्ही बाये वगैरे आपण म्हणतो, हे तुम्हाला आलंच पाहिजे बघा मित्रांनो. पुन्हा याच्यामध्ये बघा काय का, संकीर्णमध्ये सगळ्यात पहिले काय करा, काय अचूक पर्याय निवडणारे जे प्रश्न आहेत ते सगळे पाठ करून घ्या. यांच्यासोबतचे काय करायचं, पर्याय पाठांतरच करून घ्यायचे. चला आता निर्देशक भूमितीकडे येऊया. निर्देशक भूमितीमध्ये बघा काय का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय का, एखादा बिंदू कोणत्या चरणावरती आहे किंवा कोणत्या चरणामध्ये आहे किंवा कोणत्या अक्षावरती आहे, हा विचारला जातो. मग पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण, किंवा एखाद्या अक्षावरती बिंदू असतो, बरोबर आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या ते बघा. आता याच्यामध्ये काय करा, आता डायरेक्टली बिंदू स्थापन करायला हा देखील प्रश्न विचारतो. मग आता बघा, एक काम करा, 7.1 मध्ये काय करा, हे प्रश्न बघून घ्या का पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथ्या चरणामध्ये कोणकोणते बिंदू होती, बरोबर आहे. हा आणि हा पहिला सेम प्रश्न, याच्यामध्ये काहीच बदल नाही. आणि त्याच्यानंतर प्रतलात बिंदू स्थापन करायचा, हे देखील महत्त्वाचे बघा. तुम्ही जर आता बघितले, तुम्हाला मी सांगतो बघा, पुन्हा एकदा चरण आपण स्पष्ट करून घेऊया बघा. का बघा, कोणत्या चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये लक्षात घ्या का, एक्स अक्ष आणि वाय अक्षावरचे दोन्हीही बिंदू कसे असतात, अधिक असतात. दुसऱ्या चरणामध्ये बघा, एक्स अक्षावरचा निर्देशक हा वजा असतो आणि वायचा कसा असतो, अधिक असतो, म्हणजे वजा अधिक असतो. त्याच्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये दोन्हीही बिंदू एक्स आणि वायचे वजा असतात. आणि चौथ्या चरणामध्ये एक्सचा हा अधिक असतो आणि वायचा निर्देशक हा कसा असतो, वजा असतो बघा विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा आणि तुम्ही याच्यावरती 100%, आणि लक्षात घ्या 100% उद्या याच्यावर प्रश्न येणार, 100% 100% प्रश्न येणार. पटकन आता पुढे जाऊया जरा, बघूया. 7.1 झाला. आता 7.2 कडे आपण लगेच वाटचाल करून घेणार आहे बघा. 7.2 मध्ये पण जागा लक्षात घ्या का, ज्या गोष्टी महत्त्वाच्या मित्रांनो मी त्याच सांगणार आहे, जास्त काही तुम्हाला सांगत बसणार नाही बघा मित्रांनो. आता पुढे बघा, रेषेचं समीकरण, आणि हा एक्स अक्षाचा रेषेचं समीकरण y बरोबर 0 हे पाठांतर करून ठेवा, कदाचित 1 मार्काला विचारला जाऊ शकतो बघा. 7.2 मध्ये काय करायचं, आलेखावरती तुम्हाला बिंदू दाखवायचे, त्याच्यामुळे पहिलं टिक करून घ्या. त्याच्यानंतर बघा 3 नंबरचं घ्या बघा, पहिलं आणि 3 घ्या आणि 5व्या नंबरचं घ्या, काही अंतर नाही किंवा काय अडचण नाही बघा, एकदम सोपं प्रश्न आहे. ठीक आहे. आणि बघा समीकरणाचे आलेख काढा. 9 नंबरचा प्रश्न आणि 8 नंबरचा प्रश्न जो दिलाय ना, तो हे एकच प्रश्न आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा, हेच तुम्हाला एक करून बघा, तुम्हाला बोलतो एक अक्षरशः समीकरण पाठांतर करून ठेवा. हे बघा, हे दिले ना तुम्हाला, सगळं संकीर्ण आहे, याच्यातले जे प्रश्न दिले ते फक्त पर्याय द्यायचे, योग्य पाठांतर करून ठेवा, बाकी काय अडचण नाही बघा. पुढे बघूया आता, त्रिकोणमिती म्हणजे काय. त्रिकोणमिती बघा मित्रांनो, पायथागोरसचा उपयोग केला जातो याच्यामध्ये, बरोबर आहे. पण आता नवीला असल्यामुळे दहावीसारखं एवढं हार्ड तुम्हाला दिलं नाही. आता याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं का, त्रिकोणमितीय गुणोत्तर म्हणजे काय, का एखादी समोरची बाजू कोणती किंवा लगतची बाजू कोणती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, का जो याच्यामध्ये गुणधर्म दिलेला आहे का, लगतची बाजू किंवा समोरची बाजू किंवा कर्ण, हे लक्षात ठेवा. आणि मोस्ट व्हेरी IMP काय का, हे गुणोत्तर पाठांतर करून ठेवा. साईनचं गुणोत्तर, कॉसचं गुणोत्तर, टॅनचं गुणोत्तर, हे सगळं पाठांतर करून ठेवा. ठीक आहे. आता बघूया 8.1 करे. 8.1 मध्ये बघा काय का, पहिला प्रश्न घ्या, दुसरा प्रश्न घ्या, बाकीचे सारखे सेमच आहे. ठीक आहे. पहिला, दुसरा, तिसरं घ्या, बाकी काही गरज नाही घ्यायची. पुढे बघा. आता पुढे बघा मित्रांनो, डायरेक्टली आता मी येतोय का, आपल्याकडं जे महत्त्वाच्या गोष्टी ते बघणार आहे आपण. आता बघा काय याच्यामध्ये जर आपण पुढं बघितलं, आता एकदा 109 पानावरती एकदा बघा, इथं दिलेलं जे गुणोत्तर आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, कोणता कोण
साइन 45 किंवा साइन 0 90 वगैरे. बघा पुढचा प्रश्न जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे काय बघा, का सोडलेलं उदाहरण दिले 2 tan 45 अधिक cos 30 वजा sin 60. बघा हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. IMP याला टिक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढचं उदाहरण आता बघूया पटापट काय बघा. याच्यामध्ये बघा हे दिलेलं उदाहरण आहे, मिस आउट झालं माझ्याकडून. बघा हे 4 नंबरचं उदाहरण आहे 110 पानावरती. हे IMP उदाहरण आहे, करून ठेवा. आणि याच्यात 100%च तुम्हाला उदाहरणं विचार जाणार. बघा आता 8.2 मध्ये काय करायचं बघा मित्रांनो, हा तक्ता म्हणजे त्याच प्रकारात हां. त्याच्यानंतर 3 आणि 4 आणि दुसऱ्यातलं पहिलं, बस एवढंच करून ठेवा. आणि हे तिसरं एक पण करून ठेवा, बाकी काहीच नाही. परीक्षेला तुम्हाला हेच प्रश्न येणार 100%. बघा मित्रांनो पुढे बघा पृष्ठफळ व घनफळ. आता हे सूत्र जे दिलेत हे सूत्र पाठांतर असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, आता याच्यामध्ये कितीही IMP प्रश्न जरी दिले ना तरी शेवटच्या प्रकरणावरती जर सूत्र तुमचे पाठांतर असेल ना तरच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, किंवा तरच तुम्ही याच्यावरचे उदाहरणं आरामात सोडू शकतात. बघा तर आता 9.1 कडे येऊया. बघा 9.1 मध्ये बघा पहिला, दुसरा, त्याच्यानंतर 4 नंबरचा आणि 6 नंबरचं हे काय उदाहरणं खूप महत्त्वाचे ते. ठीक आहे, आणि 8 नंबरचं. बघा चला पुढं बघूया आता आपण. बघा शंकूच्या तळाची त्रिज्या दिली असेल तर तिरकस उंची वगैरे काढा. याच्यातलं हे उदाहरण IMP आहे, पाठांतर करून ठेवा. आणि 118 वरती हे देखील उदाहरणं खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेला बऱ्याचदा विचारलं गेलेलं उदाहरण आहे त्या. चला 9.2 मध्ये बघा 9.2 जर बघितलं आपण तर याच्यामध्ये 1 नंबरचं, त्याच्यानंतर 3 नंबरचं, नंतर 5 नंबरचं आणि 6 नंबरचं हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. आणि एकदा 7ला पण सोबत राहू द्या. ठीक आहे, चला बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला मित्रांनो काहीच येणार नाही. आणि लक्षात घ्या आता गोलाचं वक्र पृष्ठफळ वगैरे किंवा गोलाचं घनफळ हे महत्त्वाचं आहे. 10वीला हे तुम्हाला ॲज इट इज असणार आहे, याच्यामध्ये काय बदल होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि हे 2 उदाहरणं करून ठेवा, पाठांतर करून ठेवा, किंवा तुम्ही याच्यावरती सूत्र पाठांतर करा, काही अडचण नाही. आणि शेवटी आता बघा गोलाची त्रिज्या दिली आहे, बघा त्रिज्या दर्शवतात तर गोलाचे घनफळ काढा. 100% 10वीला बोर्डाला येणारा प्रश्न आहे. ठीक आहे, हे करून ठेवा. त्याच्यानंतर 2 नंबरचं घ्या आणि 4 नंबरचं घ्या, बाकी काही नाही. आणि संकीर्ण एकदा पाठांतर करून ठेवा, का याच्यातलं जे काही 1-1 मार्काचे असतील उदाहरणं. ठीक आहे, बघून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण IMP प्रश्न बघितले. ते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा. आणि लक्षात घ्या पॅटचे पण आपण प्रश्न दिले होते, त्याच्यावरून तुम्हाला सगळ्याला अनुभव आलाच असेल. ठीक आहे, हे दिलेले प्रश्न पाठांतर करून ठेवा. आणि लवकरच आपण आता लाईव्ह पण लेक्चर घेणार आहे आणि लवकर लेक्चर सुरू होणार आहे. आणि अजून जे बरेचसे आपले पेपर बाकी आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला मी गायडन्स करणार आहे. पण मला एकदा कमेंट करा का तुमचा टाईम टेबल कधी, एकच पेपर नका टाकू का सर या तारखेला, मला पूर्ण टाईम टेबल टाईप करून पाठवा, जेणेकरून मला समजेल का कॉमन घेता येईल का कोणत्या शाळेचा कोणता पेपर आहे, जेणेकरून तुम्हाला गायडन्स करता येईल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या मेहनतीसाठी एकदा नक्कीच सबस्क्राईब करून द्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.